नमस्कार मित्रांनो, मी सुहानी सूर्यवंशी. आता आपली 10वी परीक्षा झालेली आहे. त्यामुळे नेक्स्ट मुद्दा हाच आहे, की 11वी-12वी जेव्हा आपण करतोय, तेव्हा कशा पद्धतीचं कॉलेज निवडायचं आहे. खरं तर हा व्हिडिओ मोस्टली त्या मुलांसाठी असणार आहे, जे 11वी-12वी नंतर किंवा 11वी-12वी चालू असताना नीट असेल, जे असेल किंवा सीईटी असेल यासारख्या एक्झामची तयारी करणार आहेत. खरं तर तुम्ही हे काही शब्द ऐकले असतील, की जेव्हा आपण या एक्झामची तयारी करतो ना, तेव्हा आपण इंटिग्रेटेड कॉलेज वगैरे निवडलं पाहिजे किंवा मोस्टली त्या कॉलेजेसला प्रेफरन्सेस दिले पाहिजेत. तर नक्की हे आहे काय किंवा कॉलेज कशा पद्धतीने निवडायचे? कारण हा निर्णय खूप जास्त महत्त्वाचा आहे. कारण कॉलेज ज्याप्रमाणे तुम्ही निवडाल, जर ते लांबचं निवडलं किंवा ते जर असं कॉलेज निवडलं, की ज्या ठिकाणी अगदी 85 किंवा 70% च्या वर अटेंडन्स कंपल्सरी आहे, तर याचा इम्पॅक्ट डायरेक्टली तुमच्या सेल्फ स्टडीवर होऊ शकतो. आणि त्यामुळे चांगलं कॉलेज कसं निवडायचं किंवा कॉलेज निवडताना काय-काय क्रायटेरिया असले पाहिजेत, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. तर सगळ्यात पहिल्यांदा आपला जो क्रायटेरिया असणार आहे, तर तो आहे येस. सो लेट अस स्टार्ट विथ ध्येय निश्चित करा. ध्येय निश्चित करा म्हणजे काय? एक तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जेईई द्यायचंय, नीट द्यायचंय की सीईटी द्यायचंय हे डिसाईड करायचं आहे. कारण त्यानुसार तुम्हाला कॉलेजला किती वेळ दिला पाहिजे किंवा तुमचं कॉलेज फॉर एक्झाम्पल काही कॉलेज असे असतात, की ज्या ठिकाणी मोस्टली मॅथ्सवरती फोकस केला जातो. जर तुम्ही कॉलेजला रेग्युलरली जाणार असेल, तर हे पण बघावं लागेल. किंवा काही कॉलेज असे आहेत, ज्या ठिकाणी बायोलॉजीचे लॅब्स किंवा इनफॅक्ट सगळे लॅब्सचं वगैरे इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे. सो मग ते पण तुम्हाला बघावं लागेल. पण त्याही आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं ध्येय काय आहे किंवा तुम्हाला पुढे जाऊन काय करायचंय? तुम्ही जे प्रिपरेशन करत आहात, नीटची करत आहात की सीईटीची करत आहात, हे तुम्हाला आधी कन्फर्म करायचंय. असं पण असू शकतं की तुम्हाला या सगळ्या एक्झाम्स देऊन बघायच्या आहेत. तुम्ही तसं पण करू शकता जर अजून तुमचं काही डिसाईड झालं नसेल तर. आता खरं तर जे कशासाठी आहे आणि सीईटी कशासाठी आहे याचा डिफरन्स आपण ऑलरेडी बघितलाय. होप सो की तुम्ही तो व्हिडिओ रेफर केला असेल. नसेल पाहिला तर प्लीज चेकआउट करा कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. अगदी 11च्या एंड पर्यंत मुलं कन्फ्युज्ड असतात, की नक्की मी जे दिलं पाहिजे की सीईटी दिलं पाहिजे किंवा नक्की जे ॲडव्हान्स काय आहे? तर या सगळ्याबद्दल व्हिडिओ अपलोड केलेला आहे. इन फॅक्ट तुम्हाला जर नीट बद्दल व्हिडिओ हवा असेल, तर ते पण नक्की सांगू शकता. तो पण मी अपलोड करेन. तर बेसिकली जे किंवा सीईटी विथ मॅथ्स वाली जी एक्झाम आहे, तर ती आपण देतो जर आपल्याला इंजिनिअरिंग किंवा मॅथ्सच्या फील्डमध्ये काही करायचं असेल तर अँड दॅट इज व्हॉट इंजिनिअरिंग करायचं असेल तर. आणि नीट जेव्हा आपण देतो, तेव्हा इट्स लाइक की तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे, तुम्हाला एमबीबीएस करायचं आहे, बीएमएस करायचं आहे किंवा कुठल्याही कॅटेगरीमध्ये डॉक्टर बनायचं असेल, तर त्यासाठी नीट दिली जाते. आणि सीईटी विथ बायोलॉजी वाली जर दिली असेल, तर तुम्हाला फार्मसी करता येतं. तर बेसिकली हे सगळे जे इन्फॉर्मेशन आहे एक्झामची, ही आधी तुम्हाला कलेक्ट करायची आहे. वेगवेगळे चॅनल्स बघा किंवा आर्टिकल्स वाचा, जेणेकरून तुम्हाला एक बेसिक इन्फो मिळेल आणि मग त्यानुसार तुम्हाला तुमचं जे ध्येय आहे, जे गोल आहे, तर ते डिसाईड करायचंय. आणि आफ्टर दॅट आता आपण बघूयात नेक्स्ट ते म्हणजे कॉलेज कसं असलं पाहिजे इंटिग्रेटेड की रेग्युलर. त्याच्या आधी एक पॉइंट असा आहे, की जर तुम्हाला जे नीट किंवा सीईटी नाही करायचंय, म्हणजे तुम्हाला या तिघांमध्ये पण नाही जायचंय. तुम्हाला बेसिकली काय करायचंय, एक तर तुम्ही बेसिक सायन्सेसमध्ये जाऊ शकता, ज्याला आपण बीएससी वगैरे म्हणतो किंवा दुसराच काहीतरी करियर पाथ आहे सायन्स घेऊन करायचा असेल तर. तर ट्राय करा, की तुम्ही असं कॉलेज चूज करा, ज्याच्यामध्ये डिग्री कॉलेज आहे. म्हणजे 11th-12th पण आहे आणि पुढे एक्सटेंड केलं तर ग्रॅज्युएशनचं पण आहे चान्स, असं कॉलेज घ्या. याचं कारण असं आहे, की जर तुम्हाला वाटलं पुढे जाऊन, की आपल्याला प्लेन ग्रॅज्युएशन वगैरे करायचं आहे, तर इन हाऊस कोटामधून ॲडमिशन मिळणं ईझी पडतं. सो अगेन तुमच्याकडे जर क्लॅरिटी नसेल, की आपल्याला या 3 एक्झाम्समध्ये जायचं आहे का? किंवा जस्ट फॉर द सेक ऑफ ट्रायिंग आपण देऊन बघूया त्या सगळ्या एक्झाम्स असं काही असेल, तर ट्राय करा, की तुम्ही असे कॉलेजेस निवडा, ज्या ठिकाणी फक्त 11th-12th नाही, तर डिग्री कॉलेज पण असेल. मोस्टली बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये 11th-12thच्या म्हणजे ज्युनियर कॉलेजला अटॅच डिग्री कॉलेज असतं. पण असं होऊ शकतं, की काही कॉलेजेसमध्ये नाहीये. तर असं कॉलेज निवडा, ज्या ठिकाणी ग्रॅज्युएशनचा चान्स असेल पुढे जाऊन. याचं कारण हेच आहे, की परत ॲडमिशन घ्यायला आपल्याला नवीन कॉलेज शोधायला नको. इन-हाऊस कोट्यामधून कमी मेरिट लागतं आणि त्याच्यामधून ॲडमिशन होऊन जाईल. पण तुमचं असं आहे, की नाही माझं कन्फर्म आहे, की मला नीटच द्यायचं आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली ॲडमिशन घ्यायचंय किंवा जे अकॉर्डिंगलीच घ्यायचं आहे. तर मग कॉलेजला डिग्री कॉलेज असलं काय किंवा नसलं काय, काही फरक पडणार नाहीये. सो मग त्या केसमध्ये तुम्ही स्कूल्सला अटॅच्ड 11th-12thचे कॉलेजेस असतात, ते पण रेफर करू शकता. आता बघा 2 प्रकारचे कॉलेजेस आहेत. म्हणजे कॉलेज एकाच प्रकारचं आहे, पण आपण 2 प्रकारे घेऊ शकतो. एक तर इंटिग्रेटेड कॉलेज आहे किंवा रेग्युलर आहे. बेसिकली जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं, जे मुलं जेईई किंवा नीटची तयारी करतात किंवा इव्हन एमएसटी, सीईटीचे पण, तर ते असं बघतात की त्यांना सेल्फ स्टडीला जास्त वेळ मिळाला पाहिजे. मग विचार करा की तुम्हाला एक 4-5 तास कॉलेज पण करायचंय, 5-6 तास क्लासला पण जायचंय. मग वेळच नाही ना हातामध्ये सेल्फ स्टडीचा. व्हॉट इफ की कॉलेजला न जाताच फक्त क्लासला जाता आलं तर? तर मग असे जे मुलं आहेत ते काय करतात, की फक्त क्लास लावतात आणि काही कॉलेजेसचं क्लासेस सोबत टाय अप असतं,
की त्यांचं असं म्हणणं असतं की मुलं फक्त क्लासला गेली तरी पण चालतील, फक्त एक्झाम, प्रॅक्टिकल किंवा असं काही खूप गरजेचं असेल तेव्हाच त्यांनी फक्त कॉलेजला यावं, किंवा काहीतरी डिसाईड केलेलं असतं की वीक मधून फ्रायडे असेल, थर्सडे असेल, या दिवशी फक्त कॉलेजला जायचं, बाकी पूर्ण दिवस नाही आलं तरी पण चालेल. अशा कॉलेजेसला आपण म्हणतो इंटिग्रेटेड कॉलेजेस. आणि हे तेव्हाच तुम्हाला करता येतं जेव्हा तुमच्या क्लासचा त्यासोबत टाय असेल, कारण मग ते बोलून ठेवतात. आणि अजून एक गोष्ट की यासाठी थोडीफार फीस पण जास्त लागते. तर तुम्ही जर हे कॉलेजेस ऑप्ट करणार असाल इंटिग्रेटेड वाले, तर आधी सगळी इन्फॉर्मेशन काढून घ्या की किती दिवस जायचं आहे, एक्झामसाठी जायचं आहे का, रोज जावं लागणार का, अटेंडन्स कशी मॅनेज होणार वगैरे वगैरे, फीस किती आहेत, किंवा काही वेळेस असं पण असतं की त्यांनी जो विषय सांगेल तेच घ्यावे लागतात वगैरे, हे सगळं आधी बघून घ्या आणि मग तुम्ही इंटिग्रेटेड मध्ये एनरोल करू शकता. आणि दुसरं आहे ते म्हणजे आपलं नेहमीचं रेग्युलर कॉलेज, ज्यामध्ये तुम्हाला रोज कॉलेजला जायचं असतं, जे काही 4-5 तास शिकवलं जाईल ते शिकायचं असतं. जे काही प्रॅक्टिकल मध्ये सांगितलं जाईल ते सगळं करावं लागतं. सगळे प्रॅक्टिकल्स कंपल्सरी अटेंड करावे लागतात. आणि जर मग पुढे तुम्ही सेल्फ स्टडी करायचे तर सेल्फ स्टडी, किंवा क्लासला जायचं असेल तर क्लास, जे काही असेल ते. तर हे रेग्युलर कॉलेज इज लाईक तुम्ही आतापर्यंत जशी शाळा अटेंड केली सेम. अर्थात तुम्ही काही लेक्चर्स बंक वगैरे करू शकता, ती लिबर्टी आहे तुमच्याकडे, कारण तुम्ही आता कॉलेजला आहात. बट कॉलेजची जी काही अटेंडन्सचा क्रायटेरिया असेल तो तुम्हाला पाळावा लागेल जर तुम्ही रेग्युलर मध्ये असाल तर. त्यानंतर जर तुम्ही कुठे गेले इंटिग्रेटेड असेल, हे असेल, जर तुम्ही इंटिग्रेटेड मध्ये असाल तर मग तुम्हाला तो जो क्रायटेरिया आहे तो स्ट्रिक्टली पाळायची गरज नाही पडत, ते कॉलेज आणि क्लासवाले बघून घेतात त्याचं त्यांचं. ठीक आहे. सो हे दोन ऑप्शन तुमच्याकडे आहेत. पण ना ऍक्च्युअली याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ पण केलाय, इंटिग्रेटेडचे वाईट परिणाम, चांगले परिणाम काय आहेत, आणि इव्हन रेग्युलरचे पण ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, ज्यामध्ये तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजेल की हे तर वरचेवर सुपरफिशियली ठीक आहे की कॉलेजला जावं लागतं, नाही जावं लागत, प्रॅक्टिकल अटेंड करावे लागतात, नाही करावे लागत, अटेंडन्स इश्यू वगैरे होत नाही, हे तर आहेच. पण याच्या व्यतिरिक्त पण काही ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आहेत. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही रेग्युलर कॉलेज घेतलं तर तुम्हाला जे काही फेस्ट वगैरे आहेत, किंवा कॉलेजचे इन जनरल जे काही ऍक्टिव्हिटीज वगैरे होतात त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करता येतं, छान तुमचा कॉन्फिडन्स वगैरे बूस्ट होतो. हेच तुम्हाला इंटिग्रेटेड मध्ये नाही करायला मिळत. तेच इंटिग्रेटेड मध्ये तुम्हाला सेल्फ स्टडीला जास्त वेळ मिळतो, जो की रेग्युलरला नाही मिळत. सो आपले आपले ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आहेत, जे मी त्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे शिक्षकांचा अनुभव. हा यासाठी महत्वाचा आहे की काही कॉलेजेसमध्ये ना असं असतं की आता ही रियालिटी आहे आणि सगळ्यांनाच माहितीये की मोस्टली तेवढ्या डीप मध्ये वगैरे नाही शिकवलं जात, किंवा इव्हन मुलं पण अटेंड करत नाही, सो त्याच्यामुळे पण शिकवलं जात नाही, असं बऱ्याचशा गोष्टी होत असतात. आता कॉलेज लाईफ म्हटलं की ते तेवढं येणारच आहे, तुम्हाला शाळेसारखं कोणी बसच करच अभ्यास, उद्या होमवर्क दाखवच वगैरे असं अर्थात कोणी नाही करणार आहे. कारण ऑफकोर्स आफ्टर स्कूल इट्स अप टू यू की तुम्हाला तुमची लाईफ घडवायची की बिघडवायची आहे. सो त्याच्यामुळे कोणी तुम्हाला फोर्स नाही करणार की तू येऊन बसच, तू अभ्यास करच, तू हेच कर, तू तेच कर, नाही. तुम्हाला जे करायचं ते करा. आणि इव्हन मोठे मोठे कॉलेजेस म्हणजे ज्या ठिकाणी खूप असतात, डिग्री कॉलेजेस पण आहे, कॉमर्स पण आहे, आर्ट्स आहे, सायन्स आहे, सगळंच आहे. त्या कॉलेजेसमध्ये तर खूप सारे फेस्ट आणि ऍक्टिव्हिटीज होत असतात. सो मोस्टली मुलं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात आणि थोडंसं अभ्यासामध्ये कमी इन्व्हॉल्ड असतात. त्यामुळे मग ते जर तुमचं आसपासचं एन्व्हायरमेंट असेल तर होऊ शकते की तुम्ही पण थोडंसं त्या गोष्टींमध्ये जास्त इन्व्हॉल्ड व्हाल. सो त्याच्यामुळे कॉलेज निवडण्यापूर्वी तिथे शिक्षक कसे आहेत त्यांच्याशी तुम्ही म्हणजे तेवढं फ्रेंडली होऊ शकलं तर बोलू पण शकता की या कॉलेजेसमध्ये कसं आहे, किंवा करिक्युलम कसं असणार आहे, किंवा ते तुम्हाला तुमच्या प्रिपरेशन मध्ये कितपत सपोर्ट वगैरे करू शकतात का. आता हे मोस्टली तुम्हाला मोठ्या कॉलेजेसमध्ये नाही बोलता येणार. पण जे लहान कॉलेज असतील, लहान म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ज्या ठिकाणी फक्त 11th-12th आहे, जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ऑफकोर्स, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही थोडंफार बोलू वगैरे शकता. किंवा त्या कॉलेजेसमध्ये पण एक्स्ट्रा असं काही शिकवलं जातं का, जे की JEE किंवा नीटशी अलाइंड असेल, मोस्टली नसणारच आहे, बट तरी पण काही कॉलेजेस आता अपग्रेड करतायत स्वतःला, किंवा NEP वगैरे लागू करतायत, तर त्यानुसार असं काय होतं का, हे एक तुम्ही चेकआउट करू शकता. तसा हा पॉईंट इतका व्हॅलिड नाहीये, बट ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे प्रॅक्टिकल्स आणि लॅब्स. अगेन मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की जर तुम्ही बायोलॉजी वगैरे घेणार असाल तर ट्राय करा की असं कॉलेज निवडा की ज्या ठिकाणी प्रॅक्टिकल्स खूप चांगले होतील. कारण बायोलॉजीसाठी प्रॅक्टिकल, इव्हन केमिस्ट्रीसाठी पण ऑफकोर्स लॅब्स चांगले असणं खूप महत्वाचं आहे, कारण हे सगळे विषय प्रॅक्टिकल लर्निंगचे आहेत. फक्त रट्टा मारून तुम्हाला नाही करणार की एक्झॅक्टली त्या सेलचा आकार कसा आहे, कसं काय होतंय, कसं सेल डिव्हिजन होतंय, हे नाही करणार जोपर्यंत तुम्ही ते प्रॅक्टिकली करत नाही. किंवा इव्हन रिॲक्शन्स कशा होत आहेत, ही रिॲक्शन एक्झोथर्मिकस का आहे, एंडोथर्मिकस काय आहे, जे पण काही असेल ते, हे तुम्हाला नाही करणार जोपर्यंत तुम्ही ते परफॉर्म नाही करणार. सो ट्राय करा की असे कॉलेजेस निवडा ज्या ठिकाणच्या लॅब्स पण चांगले असतील, कारण ऑफकोर्स ते तुम्हाला क्लासेसमध्ये नाही करवणार आहेत की हे कशी रिॲक्शन झाली वगैरे. आणि हे लक्षात ठेवण्यासाठी रिॲक्शन्स वगैरे प्रॅक्टिकल्स करणं खूप महत्वाचं आहे. आता हे कसं कळणार की त्या कॉलेजचे प्रॅक्टिकल्स म्हणजे लॅब्स वगैरे चांगले आहेत की नाही.
तर जे त्या कॉलेजचे पास आउट केलेली मुलं आहेत किंवा इव्हन शिकणारी मुलं आहेत, जेव्हा तुम्ही त्या कॉलेजला घेणार असाल किंवा टाकणार असाल त्या लिस्टमध्ये, तेव्हा एकदा भेट देऊन बघा ना, की त्या कॉलेजला भेट देऊन बघा तिकडची मुलं काय म्हणतायत. आता सगळीच मुलं चांगलं बोलतील किंवा सगळीच मुलं वाईट बोलतील असं पण नसतं. पण थोडेफार रिव्ह्यूज घ्या, जेणेकरून तुम्हाला 2 वर्ष तिथे काढायची आहेत आणि ती पण तुमच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची वर्ष. त्यामुळे थोडंफार तर तुम्हाला त्याचे रिव्ह्यूज घेता आले पाहिजेत. एक्झॅक्टली काय होतंय, कसं होतंय हे कळलं पाहिजे. काही ठिकाणी असं असतं, की प्रॅक्टिकल्स कंपल्सरी अटेंडच करावे लागतात. एक जरी नाही अटेंड केला तरी पण अटेंडन्स डिक्रीज होते वगैरे. ते इतकं पण स्ट्रिक्ट नको आहे आपल्याला. तर त्याप्रमाणे कॉलेज निवडायचं आहे. आणि प्रॅक्टिकल्स जे आहेत तर ते बोर्ड परीक्षेसाठी पण थोडंफार हेल्प करणारे हवेत. म्हणजे कधी-कधी काय होतं, की खूपच स्ट्रिक्ट वगैरे असतं असं पण नकोय. थोडंफार लिबर्टी असणारं हवं आहे, जे की तुम्हाला बोर्ड परीक्षेला पण जास्त त्रास होता कामा नये. किंवा असं असतं, की तुम्ही जर 100% प्रॅक्टिकल्स अटेंड नाही केले, तर बोर्डचं तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम नाही देता वगैरे असं इतकं पण स्ट्रिक्ट नको आहे. सो त्याप्रमाणे थोडंफार हलकं-फुलकं कॉलेज तुम्ही चूज करू शकता. ठीक आहे. आता हे तेव्हा मॅटर करतं जेव्हा तुम्हाला चॉईस असेल कॉलेज चूज करण्याची. कधी-कधी असं असतं, की हेच कॉलेज जवळ आहे, दुसरं ऑप्शनच नाहीये. तर मग त्या केसमध्ये हे तितकं लागू नाही पडणार. पण तुम्ही जर एक सिटीमध्ये राहताय किंवा अशा ठिकाणी राहताय, ज्या ठिकाणी आसपास खूप सारे कॉलेजेस आहेत, तेव्हा मग तुम्ही असे चॉईसेस ठेवू शकता. नेक्स्ट आहे ते म्हणजे प्रवासाचं अंतर. अर्थात तुम्ही जेव्हा 11वी-12वीचं कॉलेज निवडताय, तेव्हा ते जवळचं निवडा, खूप लांबचं अजिबात निवडू नका. कारण आय हॅव सर्टन एक्झाम्पल्स की ज्यांनी 11वी छान जोश-जोशमध्ये 10वीला चांगले मार्क्स मिळाले, म्हणून खूप लांबचं 1-1.5 तास ट्रॅव्हलिंग वगैरे करायचं कॉलेज निवडलं आणि परत रोज जाण्या-येण्यातच इतका वेळ जातोय, परत क्लास पण अटेंड करायचा आहे, परत सेल्फ स्टडी पण करायचंय, परत ह्याचे नीट जे अभ्यास पण करायचा आहे आणि मग पूर्ण ड्रेन आउट होते एनर्जी. तर असं नाही करायचं आपल्याला. ट्राय करा की तुमच्या आसपासचं कॉलेज निवडाल. लाइटली अर्धा तास ट्रॅव्हलिंग असेल इथपर्यंतचं कॉलेज निवडा. कारण इथे आपल्याला वेळ वाचवायचा आहे आणि 11th-12th मध्ये वेळ वाचवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे खूप कमीत कमी वेळ जाईल असं कॉलेज निवडायचं आहे किंवा खूप जवळ असेल असं थोडंफार कॉलेज निवडायचं आहे. थोडीफार क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाईज केलं तरी पण चालेल, पण जवळचा निवडा कारण तो सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे, की जास्त वेळ वाया जाता कामा नये. नाहीतर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल तर इथून खूप दूर कॉलेज आहे. 1 तास वगैरे ट्रेनमध्येच ट्रॅव्हल करावं लागतंय. मग उतरून परत चालत जावं लागतंय. ते इतकं लांबचं कॉलेज आता घ्यायची गरज नाहीये. जेवढं जवळ असेल, जेवढं घराच्या आसपास असेल किंवा ॲटलीस्ट क्लासला तुम्ही जाणार असाल तर क्लासच्या आसपास काहीतरी जवळ-जवळ असलं पाहिजे. सो दॅट जो मधला ट्रॅव्हलिंगचा वेळ लागतोय तर तो कमी होईल. ठीक आहे? तर असं काहीसं कॉलेज तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे पीअर ग्रुप. जसं की मी तुम्हाला आधी पण सांगितलं, की काही कॉलेजेस खूप मोठे असतात. त्या ठिकाणी खूप ॲक्टिव्हिटीज चालतात. तर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालात तर अभ्यासामध्ये लक्ष कमी होऊ शकतं. सो जेव्हा तुम्ही तुमच्या आसपासचे मित्र निवडाल किंवा ग्रुप निवडाल, तो असा निवडा, की जो त्या एक्झामसाठी फोकस असेल, ज्या एक्झामची प्रिपरेशन तुम्ही करताय. जेणेकरून त्यांच्या त्या एन्व्हायर्नमेंटमध्ये असेल किंवा त्यांच्या सोबतीने असेल, त्याने का होईना तुम्ही तुमच्या गोलकडे फोकस राहाल. ठीक आहे? त्याच्यामुळे ट्राय करा, की तुमचे जे विचार आहेत, तुमचे जे ध्येय आहेत ते आणि तुमच्या मित्रांचे, मैत्रिणींचे ध्येय मॅच होतील. तरच तुम्ही एका प्रॉपर डायरेक्शनमध्ये जाल. अदरवाईज भरकटू शकता इकडे-तिकडे. त्याच्यामुळे ट्राय करा, की असाच पीअर ग्रुप किंवा असेच मित्र तुमच्या आसपास असेल, अशी संगत आसपास असेल, की जे तुम्हाला फोर्स करतील. आय मीन फोर्स नाही करणार, पण जे तुम्हाला नवीन काहीतरी शिकण्यासाठी सतत प्रोत्साहित करत राहतील. ठीक आहे? त्यानंतर आय गेस एक थोडंसं मी ना नेक्स्ट टाईम पी बनवताना चित्र इकडे टाकेन आणि टेक्स्ट इकडे टाकेन सो दॅट हे माझ्या मागे लपलं नाही जाणार. बट ठीक आहे, आता वाचून झालेलं आहे तुमचं, की आपण आपल्या आसपासची 5 लोकं यांची सरासरी असतं आपलं वर्तन वगैरे सगळंच. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे अचूक नियोजन तुम्हाला कसं करायचं आहे वेळेचं. आता हा सर्कलमध्ये थोडासा कलरचा इश्यू आहे, बट ओव्हरऑल बघायचं म्हटलं तर क्लासेस असेल किंवा कॉलेज असेल हे 30% फक्त कॉन्ट्रिब्यूट करू शकतात. विश्रांती म्हणजे असं आहे की ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे वेळ जाता कामा नये. तुम्हाला अर्थात तुमच्या डाएटवरती, तुमच्या हेल्थवरती पण फोकस करायचा आहे. थोडंफार एक्सरसाइज वगैरे असेल किंवा थोडं बाहेर फिरून येणं असेल, तर या सगळ्या गोष्टीवरती पण फोकस करायचा त्याच्यामुळे विश्रांतीचे 20% आहेत. सेल्फ स्टडी ऑफ कोर्स 50% वेटेज कॅरी करतं. 50 काय जास्त पर्सेंटेज वेटेज कॅरी करतं. आणि कॉलेज, क्लासेस वगैरे सगळं जे काही मिळून अभ्यास असेल तर तो 30% फक्त आहे. सो त्याच्यामुळे फक्त आणि फक्त क्लासेसवरती अजिबात रिले राहायचं नाहीये. कारण सेल्फ स्टडी सगळ्यात जास्त मॅटर करतं. आणि म्हणून जितका वेळ तुम्ही सेल्फ स्टडीला देऊ शकता तितकं देण्याचे ट्राय करायचंय. ऍक्च्युली अजून एक प्रश्नावरती मी व्हिडिओ बनवू शकते, की तुम्ही 11th-12thला क्लास लावलाच पाहिजे, की सेल्फ स्टडी करून पण अभ्यास होऊ शकतो? सो टेल मी, की याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ हवा आहे का? येस. सो डन. आता नेक्स्ट आहे ते म्हणजे 2 वर्षांचा एक बेसिक रोड मॅप कसा असला पाहिजे. सो फर्स्ट ऑफ ऑल तर हेच आहे, की हे बघा, पहिल्यांदाच एक क्लिअर कट सांगून टाकते ते म्हणजे असं, की 10th पर्यंत तुम्हाला जे ईझी वाटायचं सायन्स वगैरे ते तेवढं ईझी आता नसणार आहे. तुम्ही फक्त एवढूसं सायन्स 10th पर्यंत केलं तर आता एवढं असणार आहे.
सो सुरुवातीला तुम्हाला होऊ शकते की फिजिक्स असेल, मॅथ्स असेल, हे थोडंफार डिफिकल्ट वाटेल आणि असं वाटेल की काही चाललंय, काही कळत वगैरे नाहीये. पण जस्ट बेसिक गोष्टींवरती फोकस करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून एक लिंक लागेल किंवा तुम्हाला थोडंफार का होईना त्याच्यामध्ये इंटरेस्ट यायला लागेल. सो पहिल्यांदा सुरुवातीला जास्त मोठे जेईचे सम सॉल्व्ह करतायत किंवा नीटचे सम सॉल्व्ह करतायत असं नाही करायचंय. सुरुवातीला फक्त कॉन्सेप्ट लर्निंगवरती फोकस करायचा आहे, टेक्स्ट बुक रीड करण्यावरती फोकस करायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्ही एकदा का तुमचे कॉन्सेप्ट बिल्ड झाले, एकदा तुम्हाला कळू लागले की हे एक्झॅक्टली काय आहे, की मग तुम्ही तुमचं जे पण जेडब्ल्यू वगैरे आहे ते करू शकता. पण सुरुवातच यापासून नाही करायची, मग मध्येच ड्रेन आउट होते एनर्जी आणि परत काहीच नाही समजत. त्यानंतर मग हळूहळू तुम्हाला तुमचं कॉन्सेप्ट लर्निंग इन्क्रीज करायचं आहे. मग क्वेश्चन सॉल्व्ह करायला घ्या, मग सराव करा, मग मॉक टेस्ट द्या, मग रिव्हिजन्स करा आणि मग ऍक्च्युअल एक्झाम्स द्या. सो हे सगळं स्टेप बाय स्टेप करायचं आहे. रश ऑन नाही करायचंय, कारण सुरुवातीपासून खूप जोश असतो आपल्याकडे. पण तो जर मध्ये गेला ना जोश, की मग परत त्यातून बाहेर येणं खूप डिफिकल्ट जातं आणि परत ती एनर्जी गेन करणं खूप अवघड जातं. त्यामुळे ट्राय करा की तुम्ही सुरुवातीपासून एक मेंटेन राहाल. खूप जोश पण नकोय आपल्याला, पण ट्राय करायचंय की हा थोडंफार सुरुवातीला डिफिकल्ट जाणार, हे जाणारच आहे. पण त्यातूनही तुम्हाला समजून समजून घेऊन पुढे जायचं आहे आणि मग तुम्ही सगळ्या गोष्टी आरामात अचीव्ह करू शकता. त्यानंतर एक सगळ्यात छान कोट आहे इथे, की कॉलेज कुठलं पण असलं तरी इनफॅक्ट तुमची जी काही तुमचं जे काही सक्सेस आहे किंवा तुम्हाला जे काही मार्क्स वगैरे मिळणार आहेत फायनली, ते फक्त आणि फक्त डिपेंड करतात तुमच्या स्वतःच्या सेल्फ स्टडीवरती आणि तुम्ही किती कन्सिस्टंट आहात. तुम्ही खूप हायफाय आणि खूप मोठं कॉलेज घेतलं आणि तुम्ही स्वतः काहीच अभ्यास नाही केला, तर तुम्हाला कोणी 100%चा रिझल्ट हातामध्ये आणून नाही देणार आहे. सो त्यामुळे कॉलेज कुठलंही घेतलं तरी पण अल्टिमेटली तुमचं सेल्फ स्टडी तुम्ही किती चांगलं केलेलं आहे, तुमची कन्सिस्टन्सी किती चांगली आहे, तुम्ही स्वतःहून किती अभ्यास केलेला आहे, तो मॅटर करतो. त्यामुळे अर्थात हे कन्क्लुजन किंवा हे शेवटचं वर्डिंग असणार आहे. आणि सेल्फ स्टडी चांगला करायचा म्हटल्यावर कॉलेज जवळ वगैरे असणं पण आणि तुमच्या कम्फर्टनुसार किंवा तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार निवडणं पण गरजेचं आहे. सो येस, तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी ऑल दी बेस्ट आणि पुढे निवडणार आहात, जी काही तुमची जर्नी असणार आहे त्यासाठी ऑल द बेस्ट. तुम्हाला काही डाऊट्स असतील खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि इव्हन अजून कोणत्या विषयांवरती व्हिडिओज हवे आहेत, याच्या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही असेच प्रश्न असतील तर नक्की विचारा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी द नेक्स्ट सेशन. बाय बाय. बेस्ट ऑफ लक.